नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन हे आता भारताच्या भूभागावर सरकू लागलं आहे आणि त्याचे महाराष्ट्रातील परिणाम देखील आता सुरू होतील. त्यामुळे अरबी समुद्रातून खेचले गेलेले बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण देतील. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात. त्याचबरोबर विदर्भातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात स्थानिक वातावरण निर्माण होऊन आज ठिकठिकाणी पाऊस झालेला आहे. महाराष्ट्राची ताजी आकडेवारी आपण बघूयात. कोकण आणि गोवा या ठिकाणी -3 म्हणजे 97% पाऊस झालेला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये 14% अधिक पाऊस आहे, म्हणजे 114%ची नोंद आहे. मराठवाड्यामध्ये -18% म्हणजे जवळपास 82% पाऊस झाला आहे. विदर्भामध्ये 15% म्हणजे 85% पावसाची नोंद झालेली आहे. तर एकूण महाराष्ट्राचा जो आकडा आहे तो 97%चा आहे. 3%ची घट आता महाराष्ट्रामध्ये नोंदली जाते. जो आपण यावर्षीच्या हवामानाचा अंदाज दिलेला होता त्याच्या बरोबरीने शेवटी आकडेवारी चाललेली आहे. आज पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्याचा दुष्काळी जिल्ह्यांमध्ये समावेश झाले असल्यामुळे आज 11 जिल्हे महाराष्ट्रामध्ये हे दुष्काळी आहेत. लवकरच धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश होऊ शकतो. शिवाय आता अहिल्यानगरसुद्धा 15%वर येऊन पोहोचलं आहे. सातारा देखील 13%वर येऊन पोहोचलं आहे. अशाच पद्धतीने जर आकडे वाढत गेले तर हे संपूर्ण जिल्हे हे पुन्हा एकदा दुष्काळाच्या छायेत दाखवले जाऊ शकतात. मात्र या दरम्यान जर एखादा कमी दाब आला, पावसाचं प्रमाण वाढलं तर मात्र हे चित्र बदलू शकतं. आपण देशातील परिस्थितीचा देखील दररोज अंदाज घेत असतो आणि त्यामध्ये आपल्याला असं स्पष्ट दिसतंय की आता महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण पावसाची नोंद आहे. त्यामुळे केवळ ओरिसा आणि पूर्व गुजरात या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. बाकी ठिकाणी सामान्य पावसाच्या नोंदी आहेत. दक्षिण भारतामध्ये म्हणजे केरळ, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी आपल्याला आज जरी पाऊस कमी दिसत असला तरी या ठिकाणी पुढे 3 महिने जवळपास रिटर्न मान्सून असणार आहे, म्हणजेच ईशान्य मान्सूनचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या आकडेवारीला फारसं महत्त्व नाही. त्याचबरोबर आपल्याला पूर्व भारतामध्ये आज आकडेवारी जरी कठीण दिसत असली तरी याही ठिकाणी आपल्याला ईशान्य मान्सूनचा प्रभाव जाणवत असतो. म्हणजे भारतामध्ये आता परिस्थिती अजूनही सुधरू शकते, कारण अजून जवळपास 1.5 ते 2 महिने पाऊस असणार आहे आणि त्यामध्ये सरासरी भरून काढण्याची क्षमता आहे. आज आपण जर महाराष्ट्राची जशी आपण स्थिती बघितली तशीच एकूण स्थिती जर बघितली तर 87% आज पावसाची नोंद भारतामध्ये झालेली आहे. गेल्या 24 तासातील पाऊसमान जर आपण बघितलं तर विदर्भात आता तुरळक पाऊस होतोय. त्यानंतर कोकणामध्ये मात्र बऱ्यापैकी मध्यम सरी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये होत आहेत, जोरदार सरी आहेत. बाकी भारतात ज्या ठिकाणी डिप्रेशन आत्ता आहे त्या भागामध्ये म्हणजे आपल्याला या भागामध्ये पाऊस दिसतोय, कारण या ठिकाणी एक डिप्रेशन सक्रिय आहे आणि संपूर्ण कोस्टल भागामध्ये एक पावसाची परिस्थिती आहे. बाकी ठिकठिकाणी भारतात तुरळक स्थानिक वातावरण आहे. तयार झालेलं डिप्रेशन अजूनही अस्तित्वामध्ये आहे, मात्र ते उत्तर मध्य भागाकडे सरकताना सध्या तरी दिसते. यापूर्वी डिप्रेशन हे टर्न घेऊन पूर्णतः महाराष्ट्रावर आलं होतं. इथे मात्र याची परिस्थिती तशी नाही आहे. हे उत्तर प्रदेशकडे सरकताना दिसते स्पष्टपणे. CFS मॉडेलने या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण आता आठवड्यातला 14 तारखेपासून 21 तारखेपर्यंत पूर्व विदर्भात अतिवृष्टीची शक्यता दाखवलेली आहे. बघूयात नेमकी. आणि कोकणामध्ये देखील पावसाचा अंदाज दिला आहे आणि महाराष्ट्रातली परिस्थिती बदलेल किंवा एक अनुकूल वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं. त्यामुळे हा आठवडा पावसाळी दाखवण्यात आला आहे. पुन्हा एक 28 तारखेपासून जवळपास 4 सप्टेंबरच्या दरम्यान देखील महाराष्ट्रामध्ये एक हवामान प्रणाली सक्रिय होण्याचा अंदाज CPSने दिला आहे.
आपण बघतो कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता GFSने कायम ठेवलेली आहे. त्याच पद्धतीचं वातावरण आपल्याला 16 तारखेला दिसतंय, 17 तारखेला दिसतंय. आपण 5 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. 18 तारखेला कोकणामध्ये पाऊस आहे, पूर्व विदर्भात पाऊस आहे आणि 19 तारखेला कोकणामधील पाऊस वाढतोय, परंतु महाराष्ट्रात तसं फार विशेष वातावरण दाखवलेलं नाही. उद्या 15 ऑगस्टला कोकण किनारपट्टीला, खास करून दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुणे पूर्व किंवा सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये, नांदेडमध्ये देखील स्थानिक वातावरण आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग, जालन्याचा उत्तरेकडील भाग, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये, वर्धा, यवतमाळपर्यंत मुसळधार पावसाचे संकेत या मॉडेलने तरी दिले आहेत. त्यामुळे उद्या काय परिस्थिती निर्माण होते आपल्याला बघावं लागणार आहे. 16 तारखेला देखील विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या उत्तरेला सुद्धा दाखवण्यात आलेली आहे, वर्ध्यापर्यंत. त्यामुळे एकूणच विदर्भामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे. त्याचा परिणाम थोडा पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आणि कोकणातील स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढतोय. या ठिकाणी आपण 17 तारखेला विदर्भाच्या थोडं उत्तरेकडून पावसाची शक्यता बघतो. कोकणातही चांगल्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 18लाही थोडं दक्षिण कोकण आणि कोल्हापूर वगैरे भागामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. विदर्भातही स्थानिक वातावरण असेल. 19 तारखेला थोडं दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे आणि थोडं पूर्व विदर्भाच्या अतिपूर्वेला म्हणजे गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये देखील पावसाचं वातावरण आहे. पुढील 5 दिवसामध्ये म्हणजे 19 तारखेपर्यंत जे काही पाऊसमान असणार आहे ते कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये असण्याची शक्यता आहे. थोडंफार पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरण असेल आणि उत्तर महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर विदर्भामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे. कोकणामध्ये हलक्या सरी होऊ शकतात. तर उद्या 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टला आपला परतीच्या पावसासंदर्भातला अंदाज असतो, कारण आपण जसं 26 जानेवारीला पहिला मान्सूनचा अंदाज देतो, 1 मेला तो अपडेट करतो आणि 15 ऑगस्टला परतीच्या पावसाविषयीचा आपला अंदाज हे आपले निश्चित दिवस असतात. तर आपण या ठिकाणी बघतो की विदर्भामध्ये ICMWF मॉडेलने जोरदार पावसाची शक्यता दाखवलेली आहे आणि त्याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील अगदी अहिल्यानगर, बीडपर्यंत आणि बारामती, पुणे या भागात देखील साताऱ्यापर्यंत, कोल्हापूरपर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण उद्या तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 16 तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सामान्य परिस्थिती आहे, परंतु फार मोठं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. महाराष्ट्रातही फार विशेष पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. या मॉडेलने मात्र म्हणजे आता इथेही ICMWF मॉडेलच आहे, परंतु याने मात्र आपल्याला महाराष्ट्रात फार चांगलं पावसाळी वातावरणाचा परिणाम या कमी दाबाचा दाखवलेला नाही आहे. मात्र आपल्याला थोडं सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये, परभणीपर्यंत पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपात दाखवलेलं आहे. अगदी 18ला देखील याच भागात म्हणजे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, गडचिरोली असं थोडं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. 19 तारखेला देखील एवढं विशेष वातावरण नाही आहे, परंतु काही मॉडेल ते वातावरण दाखवत आहेत. तर बघूयात, फार पावसाचं वातावरण मात्र या ठिकाणी ICMWF मॉडेलच्या या व्हर्जननी दाखवलेलं नाही. थोडक्यात सारांश जर सांगायचं झालं तर विदर्भातील या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी पावसाळी वातावरणाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर या पाठोपाठच कोकण किनारपट्टीला देखील पावसाळी वातावरणाची शक्यता आहे.
आणि आपण बघतो की थोडं या भागात देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाळी वातावरण या मॉडेलने तरी दाखवलेलं नाही. बघूयात हवामानात बदल होतोय सातत्याने आणि या सिस्टमचा फक्त पूर्व विदर्भामध्ये परिणाम होईल आणि थोडाफार दक्षिण कोकणाच्या या भागामध्ये देखील पावसाळी प्रमाण अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकी या सिस्टमचा फार परिणाम महाराष्ट्रावर दाखवला नसला तरी स्थानिक वातावरण पुढील काही दिवसात तयार होऊ शकतं आणि हलका ते मध्यम पाऊस महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. विदर्भात मात्र मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.